हाय, हॅलो, नमस्ते. आज आपण बनवूया सोयाबीन कोफ्ता कढी. सोयाबीन 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊया. आता हे सोयाबीन एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सोयाबीनमधले पाणी काढून ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया. 1 इंच आलं, कोथिंबीर, 2 मिरच्या हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. आता यामध्ये मीठ, गरम मसाला, 2 चम्मच बेसन, बारीक कट केलेला कांदा हे सर्व मिक्स करून याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. अशा पद्धतीने आपण गोळे करून घेऊया. हे गोळे आपल्याला आता तेलात तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. हे सर्व गोळे आपण तेलामध्ये तळून घेऊया. हे सर्व कोफ्ते आपण भाजून घेतल्यानंतर काढून एका प्लेटमध्ये साईडला ठेवूया. कोथिंबीर, जिरं, लसूण, तीळ, हळद टाकून आपण बारीक वाटण करून घेऊया. कोफ्ते तळून घेतलेल्या कढईमध्ये 2 चम्मच तेल, तेजपत्ता, कांदा, जिरं आणि वाटण केलेलं ते आपण छान फ्राय करून घेऊया. हे सर्व भाजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला, मीठ आणि टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया. 1 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकूया. हे सर्व मसाले फ्राय झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेऊया. कसुरी मेथी चोळून टाकूया. या पाण्याला उकळी आल्यावरती ह्याच्यामध्ये आपण कोफ्ते टाकून घेऊया. सर्व कोफ्ते टाकून घेतले ना 5 ते 10 मिनिटं ह्याला शिजवून घेऊन तयार आहे सोयाबीन कोफ्ता कढी. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.